राजेंद्र पवार, रणजित पवार, श्रीनिवास पवार आणि पार्थ, जय, सुनेत्राताई आणि सुप्रिया सुळे हे सगळे आपल्याला पाहायला मिळतात. युगेंद्र पवार पण आहेत, रोहित पवार आहेत. श्रीनिवास पवार हे सख्खे भाऊ आहेत अजित पवारांचे, छोटे सख्खे भाऊ. तर रणजित पवार, राजेंद्र पवार हे त्यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत. आणि जेव्हा राजेंद्र पवार म्हणजे रोहित पवारांचे वडील आपल्या कट्ट्यावरती आले होते तेव्हा सुद्धा त्यांनी खूप आठवणी जागवलेल्या अजित पवारांबद्दलच्या. आणि अजित पवारांचं निर्व्यसनी असणं ज्याबद्दल दादाही खुलेआम पद्धतीनं सांगायचे, राजेंद्र पवार सुद्धा त्याबद्दल बोललेले होते. दादांच्या अनेक सवयींबद्दल त्यांनी भाष्य केलेलं होतं. दादांची स्वप्न असोत म्हणजे अजित पवारांचं बारामतीसाठी सतत विचारशील असणं, सतत कृतिशील असणं आणि तो जो त्यांचा ध्यास आहे बारामतीच्या विकासाबद्दलचा आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबद्दलचा, याबद्दल अर्थातच कायम पवार कुटुंबातल्या व्यक्ती असो, अजित पवारांचे कार्यकर्ते असो, राष्ट्रवादीचे किंवा इतर पक्षातले नेते असो, हे कायमच भरभरून बोललेले आहेत. आणि बहुधा ते सफारीमध्ये जे व्यक्ती दिसत आहेत तर ते अजित पवारांचे चालक आणि त्यांनी असं म्हटलं की अजितदादांना त्यांनी म्हटलं होतं, या बहीण आहेत अजित पवारांची बहीण विजया पाटील आणि नीताताई, तर दोघींसाठी पण म्हणजे ते अख्ख्या महाराष्ट्राचे दादा होते आणि बहिणींसाठी सुद्धा दादाच होते. आणि भाऊ जाणं, आपल्या भावाचं असं आकस्मिक जाणं हा धक्का सहन करणं, कारण या बहिणी काही राजकारणात सक्रिय नाहीत, त्यांना माहिती आहेत ते कौटुंबिक पातळीवरचे अजित पवार माहिती आहेत. अजितदादांनी बहीण म्हणूनच त्यांच्यावर कायम प्रेम केलंय. म्हणजे ही आठवण सगळ्यांनी कायम सांगितली की दादा कुठेही बाहेर गेले तर दादा आवर्जून सुनेत्राताईंसाठी आणि त्यांच्या बहिणींसाठी, सगळ्या बहिणींसाठी, म्हणजे फक्त सख्ख्या बहिणींसाठी नाही, साड्या आवर्जून आणायचे. आणि दादांची साड्यांची जी चॉईस होती त्याचं कौतुक या बहिणींनी असो, सुनेत्राताईंनी असो, सुप्रियाताईंनी असो अनेकदा केलेलं आहे. तर विजया पाटील सगळ्यात मोठ्या भगिनी अजितदादांच्या, त्यानंतर अजित पवार, मग नीता पाटील आणि त्यानंतर श्रीनिवास पवार, असं अनंतराव पवारांचं हे सगळं कुटुंब. अनंतराव पवार खूप लवकर गेले आणि त्यामुळे बहिणींना एक प्रकारे आधार हा अजितदादांचा राहिला. आणि राजकारणात दादा पहिल्यापासून सक्रिय, कमालीचे ऍक्टिव्ह आणि घरामध्ये सुद्धा अर्थातच म्हणजे दादांची शिस्त असो, दादांचा वक्तशीरपणा असो, दादांचं नीटनेटकं राहणं असो, हे जसं राजकारणात वेळोवेळी अनुभवता यायचं अर्थात ते तसं घरामध्ये सुद्धा अनेक जण अनुभवायचे आणि त्याबद्दल सगळे बोलायचे सुद्धा. तर आपल्या भावाला अखेरचा म्हणजे आपल्या दादाला अखेरचा निरोप देणं हे अर्थातच या सगळ्या कुटुंबासाठी आणि बहिणींसाठी सुद्धा खूप जड जात आहे. आणि अलीकडेच ज्याचा उल्लेख आपण करत आलोय गेले 2 दिवसामध्ये, तो म्हणजे त्यांच्या घरामध्ये झालेले 2 विवाह सोहळे, त्यानंतर दिवाळीच्या वेळी ही मंडळी एकत्र यायची, भाऊबीज असेल आणि हे सगळे क्षण म्हणजे आता जेव्हा ह्या भगिनी असतील किंवा हे सगळे पुतणे असतील त्यांचे, तर त्यांच्या मनामध्ये ह्या आठवणी आता फक्त म्हणजे अजित पवार फक्त आठवणी, आता उरल्या फक्त आठवणी असा तो भाव आहे. आणि अनेक नेते मंडळी देखील माझी खात्री आहे त्यांच्याही मनामध्ये असंख्य आठवणी असणार. सुरुवात केल्यापासूनचा काळ, प्रफुल्ल पटेल आहेत, सुनील तटकरे आहेत, ज्यांनी खूप आधीपासून अजित पवारांना या सगळ्या प्रवासामध्ये सोबत केलेली आहे. म्हणजे पक्ष वेगळा झाल्यानंतर पण ही 2 मंडळी अजित पवारांसोबत पहाडासारखी उभी राहिली, ज्याच्यात प्रफुल्ल पटेल आहेत, ज्याच्यात सुनील तटकरे आहेत, धनंजय मुंडे आपण बघतोय. तर कुटुंब असेल एकीकडे किंवा एकीकडे ही नेते मंडळी देखील असतील की अशा पद्धतीने त्यांना निरोप द्यायला लागणं, अशा पद्धतीने ती व्यक्ती निघून जाणं, ज्याची प्रत्येक क्षण आपण सोबत हात धरून म्हणतात तसं चाललोय, तर हे पचवणं खूप अवघड आहे. आणि आपल्याला पाहायला मिळतंय ते की अश्रू थांबत नाहीये अजित पवारांच्या आणि प्रचंड भावूक झाल्यात त्या, की कुणालाही कधी म्हणजे जो माणूस इतका ऍक्टिव्ह आहे, जो माणूस सदैव काम करतोय, जो माणूस सातत्यानं माणसांमध्ये आहे, जो 24/7 अवेलेबल आहे एक प्रकारे, असा माणूस, असा घरातला एक कर्ता व्यक्ती जाणं. अदिती तटकरे म्हणजे दादा काय म्हणायचे की ती माझी मानसकन्या आहे
आणि अदिती तटकरेंचंही दादांवरती असलेलं प्रेम हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे. वडिलकीचं नातं होतं, म्हणजे वडिलांचं आणि मुलीसारखं ते नातं होतं. सुनील तटकरे असोत, प्रफुल्ल पटेल असोत, धनंजय मुंडे असोत, ही सगळी मंडळी फक्त दादांच्या पवार पाठीशी